नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वै पूर्वतरं कृतं मागील मुमुक्षे जे होते तेही ऐशिया जानोनी माते कर्मे केली समजते धनुर्धरा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा चौथ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान अवताराला येतात। या अवताराची 3 प्रयोजनं भगवंतांनी प्रतिपादन केली आणि ज्ञानोबारांनी त्यावर स्पष्टीकरण करत असताना 13 प्रकारच्या प्रयोजनाचा विस्तार केला। यानंतर भगवान म्हणतात की अर्जुना, माझं अवताराला येणं आणि अवताराला आल्यानंतर धर्माच्या रक्षणासाठी कर्म करणं हे प्राकृत मनुष्याच्या लक्षात येणार नाही, दिव्य स्वरूपाचा आहे। पण तत्वतः जो जाणतो तो सुद्धा या पुनर्जन्माला प्राप्त न होता मदभावाला प्राप्त होतो। जे माझ्या स्वरूपाला येतात त्यांच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही विषयाची किंवा फलाची तृष्णा नसते, परमार्थिक जीवनाच्या विषयी कोणत्याही प्रकारचं भय नसतं आणि परमार्थ मार्गाच्या विषयी द्वेषही नसतो। त्यांना अवीत राग भय क्रोध असं म्हणतात। जे मत्स्वरूपाला प्राप्त झाले, काया वाचा मनाने माझा अंगीकार केला, ज्ञान नावाच्या तपाने अत्यंत पवित्र झाले, ते मत्स्वरूपालाच प्राप्त होतात। यावर कदाचित शंका येईल की जे शुद्ध आहे ते तुमच्या स्वरूपाला प्राप्त होतात, बाकीचे मात्र आपल्या स्वरूपापासून वंचित राहतात, म्हणजे आपल्या ठिकाणी विषमता आहे। भगवान म्हणतात तसं नाही। ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः। जो ज्या भावनेनं माझी भक्ती करतो त्याला तशाच प्रकारचा मी अनुग्रह प्रदान करतो। किंबहुना इतर देवतांची उपासना करणारे सुद्धा परंपरेनं माझ्या मार्गाचं अनुवर्तन करतात। त्यामुळे मनुष्य जात सकळ हे स्वभावतः भजनशील झाले असे केवळ माझ्या ठाई, परंतु त्यांना ज्ञान नाही किंवा ज्ञान जरी असेल तरी त्यांचं ज्ञान अपूर्ण स्वरूपाचं आहे किंवा म्हणायला ते ज्ञान आहे पण असायला मात्र त्यांच्यामध्ये भेदबुद्धीच आहे। आणि मग एका चैतन्याच्या ठिकाणी ते अनेकत्वाची कल्पना करतात। एकाच्या ठिकाणी अनेकत्वाची कल्पना, अभेद स्वरूपाच्या ठिकाणी भेदाचा विचार, हा सगळा भेदबुद्धीचाच विचार असल्यामुळे त्यांची ती उपासना पूर्ण स्वरूपाला प्राप्त न होता अपूर्ण फलाला प्राप्त करून देणारी आहे। मग तुमची उपासना ते का करत नाही? त्याचं कारण आहे त्यांना फलप्राप्तीची घाई झालेली आहे। कांक्षतः कर्मणां सिद्धिं यजन्तैः देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा। या मनुष्य लोकामध्ये कर्मापासून मिळणारं फल त्याला कर्मसिद्धी असं म्हणतात किंवा श्लोकामध्ये त्याला कर्मजा सिद्धी असं नाव आलं आहे। हे लवकरात लवकर फल प्राप्त होतं, पण तत्सापेक्ष अंतःकरण शुद्धीपासून मिळणारं ज्ञान नावाचं फल याला मात्र वेळ लागतो। आणि ज्यांना घाई झाली आहे कर्माच्या फलाची ते बाकीच्या देवदेवतांची उपासना करतात, हे पहिलं कारण। आणि दुसरं कारण प्राणी मात्रांच्या ठिकाणचे गुण आणि कर्म याचा जर विचार केला तर मुळामध्ये एकाच मानवाच्या ठिकाणी 4 प्रकार पडू शकतात। म्हणजे 84 लाख योनीचा जर आपण विचार केला तर या 84 लाख देहामध्ये मनुष्य देहसुद्धा हा एक प्रकार आहे ना, एकच आहे। मनुष्यत्व जातीनं पाहिलं, मानवी देहाने विचार जर केला तर मनुष्यत्व एकच आहे, पण मनुष्य जाती एक असताना सुद्धा त्यामध्ये 4 प्रकारचे वर्ण, 4 प्रकारचे आश्रम, पामर विषयी जिज्ञासू मुक्त हाही पुन्हा 4 प्रकारचा प्रकार पडतोच की नाही? त्याला कारण त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या गुणांचा उत्कर्ष आणि गुणसंबंधाने त्यांनी स्वीकारलेली कर्म किंवा शास्त्रांनी त्यांना प्रतिपादन केलेली कर्म। आणि म्हणून गुणानुसार आणि कर्मानुसार किंवा गत जन्माच्या कर्माच्या फलानुसार
आणि वर्तमान जीवनात त्या गुणाच्या उत्कर्षानुसार चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चातुर्वर्ण व्यवस्थेची माझ्याद्वारे निर्मिती झाली. काल आपण त्याचा विचार केलेलाच आहे. जरी त्यांचा मी करता असेल तर तत्वतः किंवा पारमार्थिक अंगाने मी काही निर्माण करत नाही. मी असंग आहे, अक्रिय आहे, कोणत्याही कर्माचा मला लेप लागत नाही. म्हणून अर्जुना तुम्हाला अकर्ता आणि अविनाशी समज. एखादा मुमुक्षू जर असं देवाकडे बघून कर्म करू लागला, कोणत्या पद्धतीनं, जसं देव जगताला निर्माण करतात, पण नमाम कर्मानी लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. जगताला निर्माण केलं तरी देवाकडे कर्तृत्वाभिमान नाही आणि त्या कर्मापासून आपल्याला एखादं फल मिळावं अशी फलाची आसक्तीसुद्धा नाही. आपण कर्म तरी किती करतो? मनुष्य देहातलं कर्म 100 वर्षाचं आहे, ते पण 100 वर्षापर्यंत व्यवस्थित जर राहिला तर. अल्पायुष्यच मानवाचं देहाचं आहे. 100 वर्षामध्ये मनुष्याने कर्म केलं तर ते अल्प आहे, पण अल्प जरी असेल तर त्याला ते अनंत जन्मापर्यंत पुरतं. विचारसागरामध्ये त्या प्रारब्ध कर्माचा, संचित कर्माचा आणि क्रियमान कर्माचा विचार आला आहे. मग ते संचित कर्म कशाला म्हणतात? त्यांनी व्याख्या अशी दिली आहे की मनुष्य देहामध्ये आल्यानंतर मानवी देहामध्ये अहंकाराने अनंत मनुष्य जन्मात केलेलं कर्म आणि ज्या कर्माच्या फलभोगाला अजून प्रारंभ झाला नाही, जे साठलेलं आहे त्याला संचित कर्म असं म्हणतात. याचा अर्थ काय होतो? आपला हा मनुष्य देहातला जन्म पहिला नाही, याच्या अगोदरही आपले मानवी देहामध्ये काही जन्म झाले आहे. कारण इतर देहातलं कर्म संचितामध्ये जमा होत नाही, कारण बाकीचे सगळे देह हे भोग जन्म देणारे आहे. पशु काही पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एकोपजता मरती, बहिरी अंध होती पांगुळमुखी. म्हणून एखाद्या पशुने कर्म केलं त्याचं कर्म संचित कर्मात जमा नाही होत. फक्त मनुष्य देहामध्ये अहंकाराने प्रयुक्त होऊन केलेलं कर्म आणि ज्या कर्माला फलभोगाला प्रारंभ नाही झाला त्याला संचित कर्म असं म्हणतात. एक धान्याचा कण पेरला की त्याला कणीस लागतं. कधी कधी जमीन जर चांगली असेल एका ताटाला 3-3 कणसं लागतात. तसं मनुष्य देहाच्या एका जन्मात केलेलं कर्म भविष्यातल्या अनंत जन्मापर्यंत पुरू शकतं. भाव काय सांगायचा आहे? मनुष्याचं कर्म एवढं अल्प असताना सुद्धा त्याला अनंत जन्मापर्यंत पुरू शकतं. का? कारण त्याचं कर्मावर अभिमान आहे, कर्तृत्व आहे आणि कर्माच्या फलाच्या विषयी त्याची आसक्ती आहे. देवाने एवढा मोठा जगताचा प्रपंच निर्माण केला, पण देवाला कोणत्याही कर्मापासून लेप लागत नाही. त्याचं एकच कारण, नमाम कर्मानी लिंपंती नमे कर्म फले स्पृहा इति माम. असा जो मला अभिजानाती, अभितः जानाती म्हणजे आत्मभावाने जाणतो. ईश्वराच्या ठिकाणी हे सगळं जगत निर्माण जरी झालं तरी देवाला कर्तृत्व आणि भोक्तृत्वाचा स्पर्श होत नाही. तसा तोच देव माझा आत्मा आहे असं जाणणं याला आत्मभावाने अभिजानाती असं म्हणतात. आणि जो जाणतो तो सुद्धा कर्मापासून मुक्त होतो. हे मजची स्तव झाले परिम्यानाही केले, ऐसे जेणे जाणे तले तो सुट लागा. हे देवाच्याही बाबतीत आहे. आणि हाच भाव जर आपण आपल्याकडे अपरोक्ष रूपाने घेतला तर आपणही कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. देवापासून सगळं झालं. या ओवीतला एक भाव फार गोड आहे बघा. मजची स्तव झाले, हे माझ्यामुळं झालं आहे. परिम्यानही केले, मी केलं नाही. म्हणजे शब्द किती गोड आहे. यातला भाव असा आहे, मी करणं आणि माझ्याकडून होणं यात फरक आहे. मी करणं असं म्हटलं की त्याच्यात अहंकार आला आणि माझ्याकडून झालं असं म्हटलं की ते सहज झालं, प्रारब्ध बलाने झालं. त्यामध्ये मनुष्याचं कर्तृत्व येत नाही. मी उदाहरण असं ऐकलं आहे, व्यवहारामध्ये एखादा न्यायाधीश गुन्हेगाराला शिक्षा देतो. शिक्षा दिल्यानंतर त्याला विचारतात, तू हे पाप केलं का? तो हो मी हे केलं असं म्हटला की तो गुन्ह्यामध्ये अडकतो. पण एखादा गुन्हेगार जर म्हणला ते एखाद्याचा वध करणं ही माझी इच्छा नव्हती, पण आत्मरक्षण करता करता माझ्याकडून त्याचा खून झाला, तर त्याला म्हणतात शिक्षा कमी होत्या. म्हणजे खून करून असं म्हणायचं नाही कधी की माझ्याकडून झालं. प्रामाणिकपणाने झालं पाहिजे. माझ्याकडून होणं
आणि मी करणं यात फरक आहे. एखादा व्यक्ती म्हणला प्रवचन मी केलं तर त्याचा अहंकार आहे, आणि तो म्हणला नाही नाही मी तर निमित्त मात्र आहे, ज्ञानोबांनी माझ्याकडून करून घेतलं, त्याला अभिमान येईल का? त्याला अभिमान येणार नाही. हे व्यवहारातलं सुद्धा उदाहरण आहे. तसं भगवान ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले. मी हे केलेलं नाही, माझ्यामुळं झालं असं म्हणण्यामध्ये त्या मायेला सत्ता आणि स्फूर्ती मी प्रदान केली, आणि मग मायेनं संपूर्ण हा पसारा निर्माण केला. हे जेणे जाणितले, असं ज्याने खऱ्या अर्थाने जाणलं की देवाने काही निर्माण नाही केलं, तो तत्वतः अकर्ता अभोक्ताच आहे. पण त्याच्या सत्ता आणि स्फूर्तीचं सामर्थ्य घेऊन मायेनं संपूर्ण विस्तार केला. ऐसे जेणे जाणितले, तो कर्माच्या बंधनातून मुक्त होतो, किंवा देवाच्या अवताराविषयी त्याला कोणत्याही प्रकारचा भ्रम होत नाही. त्याची पाप पुण्यातून सुटका, कर्मातून सुटका, अज्ञान आणि अहमब्रह्मास्मृती ज्ञान यातूनही त्याची सुटका होते. म्हणून तो सुटलागा, तो मुक्त झाला, असं या ओवीच्या संबंधाने आपल्याला चिंतन करता येतं. आता या सगळ्याचा भाव काय सांगायचा, तो ज्ञानोबा राय आणि भगवान परमात्मा पुढे 15व्या श्लोकामध्ये सांगतात. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैः अपि मुमुक्षुभिः कुरु कर्म एव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं. श्लोकाचा पदच्छेद आहे एवं ज्ञात्वा, अशा प्रकारे जाणून, पूर्वैः अपि मुमुक्षुभिः कर्म कृतं, पूर्व काळातल्या मुमुक्षूंच्या द्वारे, इथं सुद्धा तृतीय विभक्ती आली बरं, असं परमात्म्याचं स्वरूप जाणून देवाने संपूर्ण चतुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली, पण देवाला कोणत्याही कर्माचा लेप लागला नाही. असं देवाला आत्मभावाने जाणून, तोच परमात्मा माझा आत्मा आहे, याला आत्मभावाने जाणणं म्हणतात. म्हणजे आपण काल चिंतन असं केलं, मी ब्रह्म आहे असं म्हटलं की मीच्या ठिकाणची परिच्छिन्नता निघून जाते, कारण ब्रह्म व्यापक आहे. मी परिच्छिन्न आणि मी ब्रह्म आहे, तर मग मी व्यापक झालो. म्हणजे मी ब्रह्म या ज्ञानामध्ये परिच्छिन्नता निघून जाते. आणि ब्रह्म मी आहे असं म्हटलं की पूर्वी ब्रह्माला दूर आहे असं म्हणत होता, पण आता मी म्हटलं की जवळ आलं. ब्रह्म मी, तर परोक्षतेची भ्रांती निघून जाते. आणि मी ब्रह्म असं म्हटलं की परिच्छिन्नतेचे भ्रम निघून जातो. याला ओतप्रोत चिंतन म्हणतात. मी ब्रह्म आणि ब्रह्मच मी. तसं याही श्लोकामध्ये एवं ज्ञात्वा म्हणजे ईश्वर तत्व ते मी आहे असं आत्मभावाने ज्याने जाणलं, आणि ते कोण आहेत, मुमुक्षुभिः, त्यांना मोक्ष प्राप्तीची इच्छा, आणि त्यांच्याकडून पूर्व काळातले म्हणजे मागचे मुमुक्षु घेतले बरं, कारण आदर्श हा मागच्यांचाच घेतला जातो, आणि वर्तमान काळातले लोक पुढच्यांच्यासाठी आदर्श ठेवत असतात. आगामी असणारे लोक त्यांचा आदर्श नसतो, जे मागे होऊन गेले त्यांचा आदर्श असतो. आणि आतापर्यंत जे संत झाले, मार्ग दावून गेले, आधी सांगितलं की नाही, आधी म्हणजे मागे होऊन गेले, तेनेचे पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. आदर्श हा मागच्यांचा असतो. म्हणून पूर्व काळामध्ये ज्यांना मोक्ष प्राप्तीची इच्छा होते त्यांनी सुद्धा कर्म केलं. आता यावर एक शंका येते, मोक्ष मिळतो आहे ज्ञानाने, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला म्हणतात मोक्ष. त्या मोक्षाची ज्याला इच्छा त्याला म्हणतात मुमुक्षू, बरोबर ना. आणि मोक्षाची प्राप्तीची इच्छा असेल तर मुमुक्षुता, ते ज्यास असेल तो मुमुक्षू. असं विचारसागरामध्ये 2-3 ओळीमध्ये आलंय बघा ते मुमुक्षुत्वाचं लक्षण. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती मोक्ष, त्याची इच्छा मुमुक्षुता, आणि ती ज्याला असेल तो मुमुक्षू. मोक्षाची इच्छा मुमुक्षू, भोगाची इच्छा बुभुक्षू, असं त्याचा प्रकार आहे. सगळे बरेच प्रकार आहे त्याचे. आता मोक्ष मिळतो आहे ज्ञानाने, आणि भगवान काय म्हणतात, ज्यांना मोक्षाची इच्छा होती अशा मुमुक्षूंच्या द्वारे पूर्व काळामध्ये कर्म केलं आहे. मग आता मोक्ष तर कर्माने मिळत नाही, मग कर्म का केलं, याचा अर्थ आहे मोक्ष जरी ज्ञानाने मिळतो तरी ते ज्ञान ग्रहण करण्याची योग्यता अंतःकरणामध्ये येण्यासाठी वैराग्य लागतं. विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगणेचे नाही,
आणि वैराग्य प्राप्त होण्याचं साधन कर्मच आहे. कर्माने अंतकरण शुद्धी होते, अर्थात निष्काम कर्माने. म्हणून जरी आपलं साध्य मोक्ष असेल तरी पण कर्माचा परित्याग करता येत नाही, कारण कर्म आपल्याला योग्यता प्रदान करतं. म्हणून अर्जुना, पूर्वैहि पूर्वतरम कृतम, पूर्वीच्या असणाऱ्या यदू, ययाती, जनकादिक या सगळ्या राज्य लोकांनी कर्म केलं की नाही, तस्मात् त्वम कर्म एव कुरु, त्यामुळे त्यांचा आदर्श ठेवून तू सुद्धा कर्मच केलं पाहिजे. कर्मापासून पलायन करता कामा नये. किती ठिकाणी भगवंताने आतापर्यंत सांगितलं की अर्जुना, तुला कर्म टाकणं योग्य नाही, कर्माचं अनुष्ठान तुझ्यासाठी योग्य आहे, तू कर्मच केलं पाहिजे. मनशुद्धीच्या मार्गी जे विजयी व्हावे वेगी, ते कर्म सबळा लागी आळसू न कीजे. ज्ञानोबराय पुढे 18व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, जो मनशुद्धीच्या मार्गाला लागला आहे, एखादा व्यक्ती प्रवासाला निघाला, त्या प्रवासामध्ये त्याच्याकडे काही साहित्य असलं पाहिजे. जर एखादं श्वापद त्याच्या अंगावर धावून आलं तर त्या श्वापदापासून रक्षण करण्यासाठी हातामध्ये काठी असली पाहिजे. तसं पूर्वीच्या काळामध्ये प्रवासाला एखादा व्यक्ती निघाला की त्याच्या हातामध्ये सबळा लागी, पहार असा एक अर्थ घेतला आहे, किंवा सबळ म्हणजे शस्त्र, जे बलवान आहे ते घेतलं पाहिजे. मनशुद्धीच्या मार्गामध्ये निघाला तर कर्म नावाची पहार आपल्या जवळ असली पाहिजे आणि ती वागवण्याकरता आळस करू नये. मनशुद्धीच्या मार्गी जे विजयी व्हावे वेगी, ज्याला अत्यंत लवकरात लवकर विजयी व्हायचं असेल, कर्म नावाची सबळ, आपण त्याला काही भागामध्ये सबल म्हणतात ना, पहार आहे पहार. कर्म सबळा लागी आळसू न कीजे, कर्मात आळस करू नये. न करिता वाचोनी कर्मारंभ उचित, न करिता सिद्धवत, कर्महीना निश्चित होई जेना. कर्माचा उचित आरंभ केल्या वाचून सिद्ध महात्म्याप्रमाणे आपल्याला नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होणार नाही, त्याला प्रारंभ कर्मातून करावा लागतो. अध्यात्मातला प्रारंभ निष्काम कर्मातून आहे आणि शेवट नैष्कर्म्य अवस्थेमध्ये आहे, हे चांगलं लक्षात ठेवलं पाहिजे. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडसुता, जैसा रस रीती मरता राखीला विषे. ज्ञानोबा म्हणतात, विष मारणारा आहे तसं कर्म बांधणारं आहे, पण मारणारं विष सुद्धा मनुष्याला तारू शकतं, तसं बांधणारं कर्म सुद्धा मनुष्याला सोडवू शकतं. म्हणजे कसं काय, विष मारणारं आहे पण रसायनशास्त्राप्रमाणे घेतलं तर विष आपल्याला जगवतं. आपल्याला सर्पदंश झाला होऊ नये, पण झालाच तर आपल्याला, आपण दवाखान्यामध्ये गेलो तर डॉक्टर विचारतात, तुम्हाला जो सर्प चावला तो तुम्ही सोबत आणला का? सोबत? अहो, पाहिलं तरी भीती वाटते, सोबत कसं काय आणणार? सोबत का आणायचा? त्याच्या अंगात कोणतं विष आहे ते पाहावं लागतं आणि त्या विषाला मारक असणारं दुसरं कोणतं विष आहे ते तुम्हाला द्यावं लागतं. म्हणून आपण दवाखान्यामध्ये गेलो तर आपल्याला औषधोपचार म्हणून विषच दिलं जातं, गेलं पाहिजे बरं तरी पण. हां, कारण आपल्या अंगात जर विष असेल तर विषाला मारण्याकरता प्रतिविष देतात. मग काय करतं प्रतिविष? पूर्वीच्या विषाला मारतं आणि मनुष्याला जगवितं. याला रसायनशास्त्र, केमिस्ट्री म्हणतात. त्यानुसार तो जगतो. तसं कर्म बांधणारं आहे, पण निष्काम हातवटीनं केलं की तेच कर्म मनुष्याला मुक्त करणार आहे परंपरेनं, अंतकरणाच्या शुद्धीद्वारे. म्हणून ते कर्म केलं पाहिजे. यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण सांगतात, मागील मुमुक्षुचे होते तीही ऐसिया जानोनी माते, कर्मे केली समजते धनुर्धरा. मागील मुमुक्षु म्हणजे भूतकाळामध्ये मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा ज्यांना होती त्याही मुमुक्षु. मागच्या काळामध्ये मग जनकादिक राजे होऊन गेले, किंवा यादव कुळातले यदू राजा, ययाती राजे, असे अनेक प्रकारचे, किंवा भरतांचं उदाहरण आहे, असे सगळे मुमुक्षु आहे. मोक्ष प्राप्तीच्या इच्छाने मागच्या लोकांनी राज्याचा परित्याग केलेला आहे. म्हणजे त्यांनी दिगमंडल जिंकले, समुद्रवलयांकित राज्य केले, नाना भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी. जे राज्य वैभव भोगिती त्यांची कदा नव्हे गावे रक्ती. भरते केली नवल ख्याती, सेवेला श्रीपती भोग त्यागे. त्यांनी त्याग केला की नाही, पण त्याग त्यांनी राज्याचा आणि भोगाचा केला, कर्माचा नाही केला.
कर्म त्याने मात्र केलं, आराधना केली, कर्म केलं. मागचे जे मुमुक्ष होते भूतकाळातले तेही त्या सर्वांनी ऐसिया जानोनी माते, ऐसिया म्हणजे अशा प्रकारे. कोणता प्रकार? देवाने चतुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली समाज सुचारू स्वरूपाने राहण्यासाठी. पण करता असतानाही देवाला लेप लागला नाही, देवाला कर्मस्पर्श नाही करत. कर्तृत्वाचा अभिमान आणि फलाची आसक्ती नसल्यामुळे असं आत्मभावाने आपणही देवाला जाणावं. ऐसिया जानोनी माते, कर्मे केली समस्ते धनुर्धरा. हे धनुर्धरा समस्ते कर्मे केली, सगळ्या प्रकारची कर्म केली. कोणती कोणती? कायिक, वाचिक, मानसिक, लौकिक, वैदिक, सगळ्या प्रकारची कर्म. वर्ण आणि आश्रम यांना संयुक्त असणारी कर्म, जे योग्य कर्म आपल्या वाट्याला आलेली आहे ती सगळी कर्म गुणानुसार, कर्मानुसार, स्वभावानुसार, देशकाल परिस्थितीनुसार. कारण धर्म बदलू शकतो, कर्माचं स्वरूप बदलू शकतं. जे कर्म आता निश्चित आहे तेच कर्म उद्या परिस्थिती बदललं तर बदलू शकतं. त्याला आपद धर्म असं म्हणतात. वास्तविक कर्माचं स्वरूप कधी बदलूच नाही. स्वधर्मे निधनम श्रेयः, पण प्रसंगाला कर्म बदलू शकतं. जसं की उदाहरण आपण पाहतो, द्रोणाचार्य ब्राह्मण आहे, ब्राह्मणाचं 9 प्रकारचं कर्म आहे, पण त्या कर्माचा त्यांना काही परिस्थितीनुसार त्याग करावा लागला आणि ते युद्धाला प्रवृत्त झाले की नाही. क्षत्रियाचं कर्म म्हणून असं एखाद्या प्रसंगाला कर्म बदलू शकतं. सगळ्या प्रकारची ते कर्म करतात, परंतु ती कर्म त्यांना बंधनात टाकू शकत नाही. कारण कोणतंही जर कर्म केलं तर त्या कर्माचा संस्कार अंतःकरणावर राहतो. समजा एखाद्याने यज्ञ केला, यज्ञ नावाचं कर्म संपलं आणि त्याला स्वर्गाला जायचं आहे. जेव्हा या देहातलं आयुष्य संपेल तेव्हा तो स्वर्गाला जाणार की नाही? मग आयुष्य संपतं तेव्हा यज्ञ नाही आहे, स्वर्गाला जायला तर यज्ञ लागतो. मग नेमकं काय संगती आहे? स्वर्गाला जायचं असेल तर यज्ञ बरोबर नाही, यज्ञ केलेल्या कर्माचा संस्कार बरोबर असावा लागतो. आणि संस्कार जर आपल्याबरोबर असेल तर तो संस्कार आपल्याला स्वर्गाला घेऊन जातो. पण तुम्ही कोणतेही कर्म करा त्याचे सूक्ष्म संस्कार अंतःकरणावर राहतो. त्यालाच काय म्हणतात आपण? धर्म अधर्म म्हणतो. आणि मग त्या कर्मापासून अंकुर निर्माण होतो, एक भोगाचा अंकुर आणि एक असणारा तत्सदृश्य कर्म करण्याची वासना. वासनेचा अंकुर वाढवायचा का कमी करायचा या बाबतीमध्ये प्रयत्न बलवान आहे, पण भोगाचा जो अंकुर आहे सुखदुःखाचा यात प्रारब्ध बलवान आहे. माणसं म्हणतात मग प्रयत्न बलवान का प्रारब्ध? तर दोन्ही बरोबरच आहे. समजा एखाद्याच्या मनामध्ये वाईट कर्म करण्याचा संस्कार असेल तर आता तो संतांच्या सान्निध्यात राहून त्या वाईट कर्माला बंद करू शकतो किंवा चांगलं कर्म सत्संगतीमध्ये वाढवू शकतो. या बाबतीत तो बलवान आहे, प्रयत्न बलवान आहे. पण कर्माला सुखदुःखाचा जो अंकुर लागला या बाबतीत तो बलवान नाही, तिथे प्रारब्ध बलवान आहे. हे कर्मापासून बंध निर्माण होतं. आता मुमुक्षु आहे पहिल्या ओळीमध्ये, बरं, मोक्षाची इच्छा आहे आणि कर्म करतो. मोक्ष म्हणजे मुक्त होण्याची इच्छा आणि कर्म तर बंधनात टाकणार आहे. मग बंधनात टाकणारं साधन त्याने निवडलं ते त्यांना बंधनात नाही टाकत का? मोक्ष प्राप्त करून देतं. पण हातवटीनं कर्म केलं तर कसं? या बाबतीमध्ये ज्ञानोबाराय उदाहरण देतात. ज्याप्रमाणे पेरिता बीजे जैसी दग्धली, नुगवतीची पेरिली तैसी कर्मेची परितया झाली. मोक्ष हेतू हेत आणि काही एक अर्जुना, हे कर्मा कर्म विवंचना, आपुलिये चाळे सज्ञाना योग्य नोहे. खरं तर या दोन्ही ओव्यांचा एकत्र विचार नाही, वेगळा विचार आहे, भिन्न भिन्न आहे. उदाहरण दिलं आहे की बंधनात टाकणारं कर्म त्यांना मुक्त कसं करतं? कारण बंधन आणि मुक्त दोन्ही विरुद्ध धर्म आहे. बंधन म्हणजे बांधणं आणि मुक्त म्हणजे मोकळं करणं. कर्म जर त्यांना बांधत असेल तर तेच कर्म त्यांना मुक्त कसं करतं? याचा अर्थ त्यांनी कर्मातला जो अंकुर आहे ना, अंकुर तो नष्ट केला. आपण आत्ता पाहिलं कर्माला 2 प्रकारचे अंकुर लागतात. तर सदृश्य कर्म करण्याची वासना आणि दुसरा अंकुर आहे भोगाचा. भोगाच्या अंकुरामध्ये प्रारब्ध बलवान, सुखदुःख भोगावंच लागतं कर्माचं. आणि मागे जर नामस्मरण केलं असेल तर त्याला ते आताही नामस्मरण करावं वाटतं. मग ही वासना वाढवली पाहिजे.
आणि वाईट कर्म असेल तर त्या वासनेचा अंकुर तोडून टाकला पाहिजे. आणि दोन्हीला उपाय आहे सत्संग. सत्संगात तो अंकुर बंदही होतो आणि वाढूही शकतो. हे कर्माला अंकुर लागतात. हे उदाहरण दिलं ज्ञानोबांनी. पेरिता बीजे जैसी दग्धली. आपण जर एखादं बीज पेरलं तर त्याला अंकुर लागतो. पण एका व्यक्तीने तसं नाही केलं. त्याने एकादशीला शेंगदाणे खाल्ले. आज एकादशी ना, एकादशीला शेंगदाणे खाल्ले फराळामध्ये, पण कच्चे नाही खाल्ले. त्याने शेंगदाणे भाजून तेल मीठ मिरची वगैरे लावून असे कुरकुरीत शेंगदाणे खाल्ले. आणि त्याला ते शेंगदाणे कशी येतात हे माहिती नव्हतं. शहरात राहणारा व्यक्ती, पण त्याने असं ऐकलं होतं की बीज पेरलं की त्याला फळं लागतात. मग तो म्हणला आतापर्यंत शेतकरी अडाणी होते, आपण आता नवीन क्रांती करू. शेतकरी कच्चे शेंगदाणे पेरतात, तर मग भुईमुगाला कच्च्या शेंगा लागतात. त्याच्यातही पुन्हा असं आहे, ज्याला पाला जास्त त्याला शेंगा कमी, असंही घडतं कधी कधी. मग आता ते शेंगदाणे कच्चे पेरले की भुईमुगाच्या शेंगाला पुन्हा कच्चे शेंगदाणे लागतात. आपण एक काम करू, शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजू, कुरकुरीत शेंगदाणे पेरू, म्हणजे 4-6 महिन्याने भुईमुगाला शेंगा आल्या, भाजायचं कामच नाही, शेंगाचं टरपल काढलं की कुरकुरीत शेंगदाणे बाहेर येतील. असं घडेल का? घडणार नाही. का बरं? कारण जे बीज भाजलं जातं त्यामध्ये अंकुरोत्पादक शक्ती जी असते ते नष्ट होते. म्हणून भाजलेलं बी खाण्याच्या उपयोगी आहे, पेरण्याच्या नाही. तसं जे कर्म निष्काम पद्धतीनं केलं जातं ते अंतःकरण शुद्धीला कारण ठरतं, आगामी जन्म द्यायला कारण ठरत नाही. पेरिता बीजे जैसी दग्धली. पेरणी करत असताना ज्याप्रमाणे बीजे दग्धली भाजल्या गेली, नुगवतीची, ती उगवतच नाही. जरी आपण ती पेरली तरी सुद्धा ती बी उगवत नाही. तसं निष्काम पद्धतीनं कर्म केलं तर ते कर्म आगामी जन्म देतच नाही. तैसी कर्मेची, त्यांनी केली आहे कर्मच, पण ती कर्मतया मोक्ष हेतू झाली, मोक्ष देण्यासाठी कारण ठरली. पण त्यातही साक्षात कारण नाही बरं, परंपरेनं कारण. आपण उदाहरण पाहिलं, मध्यंतरी प्रतिबंध न येता फल मिळत असेल, ज्या साधनाला साक्षात साधन म्हणतात, आणि मध्यंतरी काही अंगीकार करावा लागत असेल तर याला परंपरा असं म्हणतात. रोग निवारणासाठी आपण औषध घेतलं किंवा गोळी घेतली तर ते औषध किंवा गोळी रोग निवारण साक्षात करते. पण तेच औषध जर आपण सुईच्याद्वारे घेतलं तर, किंवा सलाईनच्या माध्यमातून घेतलं तर, सुई आणि सलाईन परंपरा आहे, गोळी साक्षात आहे. तसं ज्ञानाने मोक्ष मिळतो, ते साक्षात साधन आहे. आणि कर्माने अंतःकरण शुद्धी होते, म्हणजे वैराग्य मिळतं, त्याद्वारे मग ज्ञान, मग ज्ञानाने मोक्ष, याला परंपरेनं म्हणतात. कर्म याचा भाव तसा घ्यायचा, कर्मेची परितया झाली मोक्ष हेतू, ते परंपरेनं कर्म त्याला मोक्षाला कारण ठरतात. मग काय करावं? कर्मच करावं. पण कर्माचे पुन्हा प्रकार आहे. एत आणि काही एक अर्जुना, हे कर्मा कर्म विवंचना. आणखीन एक गोष्ट आहे बरं अर्जुना, कर्म कशाला म्हणतात, अकर्म कशाला म्हणतात, अशी विवंचना किंवा विचार आपुलिये चाडी सज्ञानायोग्य नाही. चाडी म्हणजे इच्छेप्रमाणे. एखादा व्यक्ती जरी विद्वान असेल, विचारी शहाणा जरी असेल, तरी पण स्वतःच्या मनाने कर्म आणि अकर्म ठरवता येत नाही. याकरता कोण? शास्त्र प्रमाण आहे. कल्पना करा, एखादा व्यक्ती म्हणला अहिंसा हा धर्म आहे, मान्य आहे, अहिंसा हे दैवी संपत्तीचं लक्षण आहे, असं एखाद्या व्यक्तीने ठरवलं, अहिंसा परमो धर्म हा, आणि हाच अहिंसा धर्म देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांनी ठरवला. अहिंसा परमो धर्म हा, कोणाची हिंसा नाही करायची. अतिरेकी जर देशात आला तर मग त्या काळामध्ये स्वतःच्या मनाने धर्म ठरवणं योग्य नाही. मग सैनिकाचा धर्म काय आहे याला शास्त्र सांगतं की त्याने शत्रू जर आपल्यावर राज्य आक्रमण करत असेल तर त्याचा घात करावा. म्हणून धर्माच्या बाबतीमध्ये धर्म आणि ब्रह्म या बाबतीमध्ये शास्त्र प्रमाण आहे. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकारी व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम
कर्म कर तुम्ही हा रसी. नाहीतर धर्म आणि अधर्म आपल्या मनाप्रमाणे ठरवला गेला तर आपण कशालाही धर्म म्हणू शकतो. आपली व्याख्या तर लगेच बदलू शकते बघा. पण तसं नाही, त्याला शास्त्र प्रमाण आहे. म्हणून स्वतःच्या मनाने, नाहीतर अर्जुनाचं म्हणणं होतं ना, देवा भिक्षा मागता भली. मला तर हे चांगलं वाटतं, भिक्षा मागावी, कुठं युद्ध करत बसावं. नाहीतरी आम्ही 12 वर्ष वनवासामध्ये काढलेलेच आहे, भिक्षाच मागू. आम्ही 4 वर्ष काढलेलेच आहे, आज अडचण काय आहे, असं वाटू शकतं की नाही. भगवान म्हणतात तसं नाही रे अर्जुना. युद्धासाठी आला ना, मग युद्ध केलं पाहिजे. युद्धावर आला ना, आता म्हणतोय भिक्षा मागता बली, हे नाही चालणार. म्हणून आणि काही एक अर्जुना, हे कर्माकर्म विवंचना आपुलिये चाडे सज्ञाना योग्य नव्हे. विद्वान पुरुषाने सुद्धा विचारी शहाणा आहे. त्याला सुद्धा आपापल्या मनाप्रमाणे कर्म अकर्म ठरवता येत नाही, कारण ते फार गहन आहे. भगवान म्हणतात मी तुला ते सांगणार सगळं. किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. किम कर्म किम अकर्म इति कवयः अपि अत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि. काही ठिकाणी असा पाठ घेतला तत्ते आणि पुढं द्विखंड दिला आहे. काही भगवद्गीतेमध्ये तत्ते अकर्म प्रवक्ष्यामि, द्विखंड जर दिलं मध्यंतरी, यस आकाराचं चिन्ह असतं की नाही, तसं पण दिलंय काही पाठामध्ये. म्हणून कर्म प्रवक्ष्यामि, मी तुला कर्म सांगेन. आणि जर द्विखंड घेतलं तर तत्ते अकर्म प्रवक्ष्यामि, मी तुला अकर्मही सांगतो आहे. यज्ञात्वा, यत ज्ञात्वा, जे जाणला असता, मोक्षशे अशुभा, तो अशुभ असणाऱ्या संसारापासून मुक्त होशील. भगवान म्हणतात सरळ सरळ अर्थ आहे, किम कर्म, कर्म कशाला म्हणतात, अकर्म किम, अकर्म कशाला म्हणतात, इति या बाबतीमध्ये कवयाः अपि, विचक्षण विद्वान मनुष्य सुद्धा मोहित झाला, म्हणजे निर्णय करण्याकरता समर्थ ठरला नाही. पण ज्याचा निर्णय विचारी पुरुषाला करता नाही आला, त्याचा निर्णय मी करू शकतो. मी ईश्वर आहे, सर्वज्ञ आहे, आणि शास्त्राला निर्माण करणारा मीच आहे. अर्जुना कर्म प्रवक्ष्यामि. दुसरा पाठ घेतला तर अकर्म प्रवक्ष्यामि. कर्म अकर्म दोन्ही मी तुला सांगतो. जे जाणलं असता तू अशुभ असणाऱ्या, अकल्याण करणाऱ्या संसाराच्या बंधनातून मोक्षशे मुक्त होशील, हे मी तुला सांगतो आहे. यावर आता ज्ञानोबा स्पष्टीकरण करतात. 17व्या श्लोकामध्ये पुन्हा चिंतन येणार आहे. पुढं विस्तार पुढे बघू. कर्म म्हणिपे कवन अथवा अकर्मी काय लक्षण, ऐसे विचारिता विचक्षण गुंफोन ठेले. कर्म कशाला म्हणतात अथवा अकर्माचं काय लक्षण आहे, या बाबतीमध्ये शास्त्रकारामध्ये भिन्नता आहे. बरं, अर्थात 17व्या श्लोकामध्ये 3 शब्द येणार आहे, तेव्हा आपण त्याचा विस्तार करू. आता फक्त पदापदाचा अर्थ बघा. कर्म ते कवन म्हणिपे, कवन म्हणजे कोण, कर्म नेमकं कोण आहे, कर्म कशाला म्हणतात, अथवा अकर्मी काय लक्षण, अकर्माचे काय लक्षण आहे, चिन्ह आहे, खूण आहे. ऐसे असा विचार करता करता आडानी माणसं गोंधळात पडतात. यात नवल काय आहे, गुंफोनी ठेले म्हणजे गोंधळून राहिले, गोंधळात पडले. पण कोण, आडानी नाही. आडानी माणसं तर गोंधळात पडले हेही त्यांना माहिती नाही. म्हणजे आपण आडानी अज्ञानी याचंही ज्ञान नाही त्यांना. इतके ते पराकोटीचे पुढे गेले आहे, त्यांचा हा विचार नाही. ऐसे विचारिता विचक्षण, विचक्षण म्हणजे विद्वान, शहाणा, ज्याला आपण म्हणतोय शास्त्रज्ञानी, तो सुद्धा गोंधळात पडून गेला आहे. त्यांना सुद्धा हा निवाडा निर्णय करता येत नाही. म्हणून अर्जुना सामान्य पुरुषाला काय कळणार आहे. म्हणून सामान्य पुरुषाला धर्म नाही कळत, त्याला धर्म कळतो मोठ्या माणसापासून. येथ वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते, तेची एरानुष्ठिती सामान्य सकळ. सामान्य पुरुषाला धर्म स्वतः नाही कळत, तो महापुरुषांचं आचरण पाहतो आणि त्यांच्या आचरणाच्या कर्माला धर्म म्हणतो. स्वतः निवड नाही करू शकत तो. म्हणून विचक्षण विचारी शहाणे माणसं सुद्धा गोंधळात पडले आहे. उदाहरण ज्ञानोबा देतात, जैसे काकुडे नाणे खऱ्याचे निसारखेपणे, डोळ्याचेची देखणे संशयी घाली, तैसे नैष्कर्म्यतेची निभ्रमे गिमसी जता हाती कर्मे, जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू सकती, वाचोनी मूर्खाची कोठे कायसी,
येथ मोहले गा दीर्घदर्शी किंवा क्रांतदर्शी, मनोनी आता तेची परियसी सांगेन तुझं. या चारही ओव्यांचा खरं एकत्र विचार आहे. पहिल्यांदा उदाहरण दिलं आहे कुडे नाणे. नाणे म्हणजे चलन, रुपयाचं नाणं आपण व्यवहारामध्ये वापरतो. पण कधी कधी कुडे नाणे, एखादं नाणं खोटं असतं. खोटं नाणं याची ओळख काय? जे खर्च नाही होत ते खोटं. बाबा सांगत असत पाठामध्ये, खरा रुपया कधीच खिशात राहत नसतो, तो कधी ना कधी खर्च होतो. बरेच दिवस कोणता राहतो? गुळगुळीत झालेला, जो कुठं चालत नाही, असा कुडे नाणे. खोटं जे नाणं असतं ना, पण ते दिसायला खऱ्यापेक्षा चकाकतं बघा. आणि नेमकं असं जे चकाकतं ते पाहिलं का माणसं फसतात बघा. वाळवंटाच्या काठाने चालला, सूर्याचं किरण पडतं त्या शिंपल्यावर, ते लांबून चकाकतं. चकाकलं की तो फसतो की नाही? त्याला वाटतं चांदीच पडलेली आहे. पण जिथं जिथं चकाकतं तिथं माणसं फसतात. मग यूट्यूबवर जरी चकाकला एखादा, फसतात ते. जैसे का कुडे नाणे, खऱ्याचे नि सारखेपणे. सारखेपणाने कसं दिसतं? खऱ्या नाण्यासारखं दिसतं, पण ते खरं नसतं. डोळ्याची देखणे, देखणे म्हणजे आपली दृष्टी. डोळ्याचा देखणेपणा, त्या देखणेपणामध्ये सुद्धा ते संशयी घाली. डोळ्याच्या दृष्टीला सुद्धा ते संशयामध्ये टाकतं, निवड करता येत नाही. वैकुंठवासी गुरुवारी भोलेबाबांच्या पाठात आम्ही या ओवीवर एक उदाहरण ऐकलं होतं. मला सगळी नावं नाही आठवते आता, पण पुण्यातला कोणीतरी एक विद्वान व्यक्ती, तो राजदरबारामध्ये राहायचा. आणि एक कारागीर आला, त्याने रत्न आणलं, राजासमोर ठेवलं. नाना फडणीस, नाना फडणीस ही त्यांचं नाव. त्यांनी ते रत्न ठेवलं राजासमोर. हे प्रधानमंत्री होते आणि एक रत्न किमयागार व्यक्ती आला राजासमोर, दरबारात होते. त्यांना सांगितलं या रत्नाची योग्य किंमत करा. पण राजे किंमत योग्य झाली पाहिजे बरं. ते राजे म्हणले माझ्याकडे व्याप आहे, मला किंमत नाही करता येणार, पण आमचे प्रधान आहे नाना फडणीस, त्यांच्याकडे तुम्ही जा, ते योग्य पारख करून तुम्हाला किंमत देतील. ते देवपूजा करत होते. तेवढ्यात हा रत्न पारखी तिथं गेला, रत्न तयार करणारा, आणि त्यांनी ते रत्न तिथं जवळ ठेवलं. जवळ ठेवलं आणि गप्पा करू लागले. असा 5-10 मिनिटाचा कालावधी गेला. एक माशी त्या रत्नावर बसायची, ती हाकलली तर पुन्हा पुन्हा यायची. ते हुशार होते. त्यांनी सांगितले या रत्नाची मी किंमत करतोय, पण माझी देवपूजा सुरू आहे. देवपूजा होईपर्यंत हे तुझं रत्न आहे ना, ते घंगाळ असतो ना, त्या घंगाळामध्ये ठेवून दे म्हणे. मग एकदा माझी देवपूजा झाली की तुझ्या रत्नाची किंमत मी करतो. तो रत्न करणारा जो व्यक्ती होता ना, तो मला झाली किंमत म्हणे. कसं काय? हे रत्न नाहीच आहे, ही खडी साखर आहे. फक्त त्या खडी साखरेला तो कौशल्याने रत्नाचा आकार दिला. म्हणजे तुम्हाला कशामुळे कळालं? अरे माशी बसली ना त्याच्यावर. ज्या अर्थी त्याच्यावर माशी घोंगावते आहे, याचा अर्थ ती खडी साखरच आहे. आपल्यासारख्याला कळालं असतं का? आपल्याला एरवी कळत नाही बघा. मी ते उदाहरण ऐकलं, एक एरवी सुद्धा नाही लक्षात येतं आपल्या. मी ते उदाहरण ऐकलं रेल्वेतलं, एक वाचलं होतं. एक व्यक्ती रेल्वेत प्रवासाला बसला, दुसरा व्यक्ती घाईघाईतच आला. समोरच्या व्यक्तीला विनंती केली, अहो मी खूप अडचणीत आहे, आत्ताच मोबाईल विकत घेतला, तेवढा मोबाईल तुम्ही घ्या ना. तुम्हाला केवढ्याच घेतला तू? तर मी 3,500चा, जुन्या काळातला घेतला, मागचं सांगतोय उदाहरण. तेव्हा 3-4 हजार सुद्धा खूप होते. आता तर 80, 1 लाख, 1.25 लाखाचा मोबाईल काही वाटत नाही. ॲपल असं म्हणतात बघ, घेतात ते मोबाईल. काही काही लोकांना चालवता नाही येत. मी उदाहरण पाहिलं एका व्यक्तीचं. एकाने 80,000चा मोबाईल घेतला आणि दुसऱ्याला फोन केला, अरे ते मला समजत नाही म्हणे, काही तू सांग, घेतलाच कशाला? घेतला वजन टाकायला, दुसरं काय आहे? ते घेतात. 3-3.5 हजाराचा मोबाईल घेतला आणि त्याने तो त्या बरोबर आवरणामध्ये आणला, वेस्टर्नमध्ये. सांगितलं मला खूप गरज आहे, एवढा विकत घ्या तुम्ही. तो म्हणले तू 3 हजाराचा घेतला ना, मग मला 1,500तच दे. तो म्हणला नाही ना, एवढे कमी पाडून मागता का? गरज पडली म्हणजे एवढी पाडून मागू नये बरं. काही काही लोक आहे ना, संध्याकाळी जातात भाजीपाला घ्यायला, सायंकाळी हुशार असतात ते. का? त्यांना माहिती आहे शेतकऱ्याला हा भाजीपाला विकणं भाग आहे, तर एवढं ओझं घेऊन तो जाऊ शकत नाही, मग पाडून मागतात. मागू नये. मॉलमध्ये गेले तर माणसं भाव नाही पाहत, किंमत पाहतात स्टिकरवर, आणि तेवढ्याच किमतीची वस्तू घेतात. त्यांना तिथं वजन वाटतं आपलं.
श्रीमंती दाखवतात आणि शेतकऱ्याला पाडून मागतात बघा. अगदी 15-20 रुपयाचं असं तर 10ला मागतात. म्हणजे हलके मनाचे माणसं. आता दुसरं पाटा आहे नाही तर मग मी एखादा शब्द वापरला असता. एकदम एकदम हलके मनाचे माणसं ते भाव ठरवतात बघा. काय सांगत होतो मी? ते भाव कशाला एवढा कमी करता मोबाईलचा? लक्ष आहे की नाही? तुम्हाला एक काम करावं, आत्ताच घेतला 3000चा, कमीत कमी 1500 2100ला तरी घ्या, चालतंय म्हणे. 2100 रुपयाचा त्याने मोबाईल घेतला. त्याला एवढा आनंद झाला की समोरच्या व्यक्तीने 3-3.5चा घेतला आणि मी 2100ला घेतला. रेल्वे सुरू झाली, तो व्यक्ती गेला निघून 2100 रुपये घेऊन. आणि मग याने विचार केला की आपले मित्र आता येणारच आहे ना नाश्ता घेऊन, त्यांच्या देखत मोबाईल खोलायचा म्हणे. हा त्याने का सध्याला व्हिडिओ येतात, आपण गाडी घ्यायला गेलो समजा, मग ते आतमध्ये जायचं, कापड काढायचं, हार लावायचा, अगरबत्ती आरती स्वस्तिक काढायचं, मग गाडीत बसायचं, वरचा काच काढायचा, पुन्हा रस्त्याने चालायचं. शूटिंग करायला 2-3 माणसं असतात ते, किंवा हे झालं गाडीचं. मोबाईलचं पण तसं होतं. मोबाईलच्या दुकानात जायचं, 4-5 जण असतात, ते 4-5 जण नाश्त्याला आलेले असतात. ते काही मदत वगैरे काही करत नाही, ते सोबत असतात. ते लग्नातही सोबत असतात, मोबाईल घ्यायलाही सोबत, हप्ते भरायला हा एकटाच, तेव्हा ते नाही येत. असं घडतं व्यवहारामध्ये. ते सगळीकडे लग्नाला सगळे, मार खायला एकटा. म्हणजे 4-5 जणांची शूटिंग वगैरे करायची. तो मला हे सगळे मित्र आले की मग आपण हा मोबाईल खोलू. काही नाही मारत, त्यांनी तो वाजून पाहिला ना, आतमध्ये मोबाईल होता, पण जेव्हा खोलला तेव्हा साबण होती, बाकी काय नाही. तो वा, याने आपल्याला 2100 रुपयामध्ये चांगलं स्नान घातलं. आता काय करणार आहे? फसवतात की नाही माणसं? जैसे काकुडे नाणे, खऱ्याचे सारखेपणे, डोळ्याची देखणे संशयी घाले. हे झालं उदाहरण. तैसे नैष्कर्मतेची भ्रमे, गिवसी जता हाती कर्मे, जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू सकती. त्याप्रमाणे आम्ही आता नैष्कर्मी अवस्थेला प्राप्त झालो. नैष्कर्मी अवस्था म्हणजे काय? ज्या स्वरूपाच्या ठिकाणी स्वभावतः कोणतं कर्म नाही, ते तर स्वभावी धनंजया नाही कोणीची क्रिया, मनोनी प्रवाद तया नैष्कर्मी ऐसा. अशी ज्ञानोबारे पुढे व्याख्या देतात. ज्या स्वरूपाच्या ठिकाणी स्वभावतः कर्म नाही त्याला म्हणतात नैष्कर्म्य स्थिती, आणि ती आहे परब्रह्मरूप अवस्था. त्या स्वरूपाला आम्ही आता प्राप्त झालो. आता आम्ही प्राप्त झालो, आता आम्हाला कोणतंच कर्म नाही, असं म्हणणारे सुद्धा माणसं कर्मात बांधले जातात. मुळामध्ये असं आहे, अध्यात्माचा अनुभव आला ना, तर तो अनुभव शांत झाला पाहिजे. ते पातेल्यामध्ये भात जर शिजला ना, तर शिजलेला भात आवाज नाही करत. जो असं बडबड बडबड आवाज करतो ना, तो अजून पूर्ण शिजलेला नसतो. कधी कधी भात शिजत आला का त्याच्यावर झाकण ठेवतात आणि मग त्याचा अग्नी बंद करतात. तो मुरला पाहिजे, मुरलेला आवाज नसतो करत. तसं हे ज्ञान आपण श्रवण केलं आणि हे जर आपल्याला पचलं, अनुभवाला आलं, तर ते माणसं आव नाही आणत, असं दाखवण्याचा प्रयत्न नाही करत. कारण जे ज्ञान संपादन केलं आहे ते जर खरं असेल तर ते अज्ञानाला घालवतं आणि स्वतःही निघून जातं. हे आव आणत असेल ना, समजून घ्या धोका इथं काहीतरी. आव नाही आणला पाहिजे. झालं. एक व्यक्ती असता रस्त्याने चालला होता, बाबा सांगत असता, रस्त्याने चालला तर तो म्हण मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. दुसरा व्यक्ती म्हणला तू ब्रह्म तर मी परब्रह्म. मी ब्रह्म आहे सांगायला लागला. आता जो ब्रह्म झाला ना, तो सांगत नसतो. झाला तर झाला. जाणीव करीतोची नेने, आथिले परमिरवितेचे उणे, आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नाही. मी झालो असं म्हणतो, तो काहीच नसतो. पण त्याला तो अभिमान, आवेश आला, मी ब्रह्म असं म्हणा लागला. दुसरा महात्मा होता समोर आलेला, तो मला याला अभिमान झालाय. कारण अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान ही खोटंच आहे. कारण संसारच खोटा आहे ना. खोट्याला घालवायचं असेल तर ज्ञानही खोटंच लागतं. स्वप्नात ताण लागले, पाणी कोणतं लागन? उशाजवळ ठेवलं तांब्यातलं, ते नाही. स्वप्नातली तहान स्वप्नातल्याच पाण्याने भागते. तसं जागृत प्रपंच मिथ्या आहे, ते याला निवृत्त करणारं ब्रह्मज्ञान. पण हा पराकुटीचा सिद्धांत आहे बरं.
लगेच उद्यापासून पाठनाका बंद करू. हां, नाही तर माझं ब्रह्मज्ञान हे खोटंच आहे, काय करायचं मग? तसं नाही. हे खोटं आहे, पण हे खऱ्यामध्ये कळालं पाहिजे. त्या महात्म्याला कळालं, याला आवेश आला आहे, पण तो गाडीवर चढला आणि गाडी चालवता चालवता म्हणला, मी गाडीवान आहे, मी गाडीवान आहे, मी गाडीवान आहे. त्याच्या समोरून चालला. कोणाच्या? जो म्हणत होता ना मी ब्रह्म, मी ब्रह्म, त्याच्या समोरून. त्याला राग आला. तो म्हणला, तू गाडीवान आहे ना, मग जगाला कशाला सांगतो? तो गाडीवान आहे, गाडीत बसला, हे सगळ्या जगाला दिसतं. तो गाडीवान हुशार होता. तो म्हणतो, हे जर तुला कळतं तर तू ब्रह्म असताना कशाला म्हणतो मी ब्रह्म झाला म्हणून? आहेच की. तैसे नैष्कर्म्यतेची भ्रमे. बऱ्याचदा आम्ही नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त झालो, आता आम्ही ब्रह्म झालो असं म्हणून सुद्धा गिमसिजता हाती कर्मे, कर्माच्या द्वारे ते शोधले जातात. म्हणजे कर्माच्या बंधनामध्ये अडकले जातात. कोण कोण? सामान्य नाही. नैष्कर्म्य अवस्था प्राप्त झाली. नैष्कर्म्य अवस्था म्हणजे परब्रह्मस्थिती. बरं, ही स्थिती प्राप्त झाली की तो शब्दाने सांगण्याकरता शिल्लकच राहत नाही. पण आम्ही प्राप्त झालो अशा भ्रमामध्ये. बऱ्याचदा भ्रमालाच मनुष्य खरं मानतो. बऱ्याचदा असं घडतं, खरं नसतं, पण भ्रमालाच खरं मानून जातो. नैष्कर्म्यतेचे भ्रमे गिमसजिता आहाती कर्मे. ते कर्माला शोधले जातात. कोण आहे ते? जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकते. मनोधर्मे दुजी सृष्टी करू शकते. मनोधर्मे म्हणजे मनसंकल्पाने जे ब्रह्मदेवापेक्षाही प्रतिसृष्टी निर्माण करू शकतात. कोणा सामर्थ्य? विश्वामित्रादिकांचं. असं म्हणतात त्यांनी यज्ञ केला, त्या त्रिशंकू नावाच्या राजाला वरती पाठवायचं ठरवलं. आता त्याच्याकडून काहीतरी दोष घडला होता. यांनी तप सामर्थ्याने त्याला वर पाठवलं आणि वरचे स्वर्गातले माणसं त्याला खाली ढकलत होते. तो मधीच राहिला लोंबकळत. तेव्हापासून शब्द आला त्रिशंकू. तर कधी कधी निकाल लागतो ना मतदानाचा, मग निर्णय काय राहतो? त्रिशंकू. म्हणजे निश्चित निर्णय नसतो, काय होईल काही सांगता येत नाही. इकडं जाईल का तिकडं जाईल असं काही सांगता येत, त्याला त्रिशंकू म्हणतात. त्रिशंकू निकाल लागतो. मग ते विश्वामित्राने विचार केला, ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये निर्माण झालेल्या स्वर्गात जर हा जाऊ शकत नाही तर मी दुसरी सृष्टी निर्माण करतो आणि त्याच्या दुसऱ्या सृष्टीतल्या स्वर्गामध्ये याला स्थापित करतो. म्हणून विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली. बरं, ब्रह्मदेवाची स्पर्धा करणारी सृष्टी. ब्रह्मदेवाच्या सृष्टीतले गाय आहे, तर विश्वामित्राची म्हैस आहे. बरोबर त्याने निर्माण केली सृष्टी, प्रतिसृष्टी. म्हणजे जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकते, दुसरी सृष्टी आपल्या मनसंकल्पाने जे करू शकतात ते सुद्धा नैष्कर्म्यतेच्या भ्रमामध्ये सापडून कर्मातच गुंफल्या गेले आहे. नैष्कर्म्यतेचे भ्रमे गिमसिजता हाती कर्मे, जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकते. आणि मग अहो एकाची शाटी तपिन्नली वा, एके सृष्टीवरी सृष्टी केली, एके पाशानी वावणी उतरली समुद्री कटके. ज्ञानोबा म्हणतात, अहो एकाची शाटी तपिन्नली. आता आलंच आहे उदाहरण तर सांगतोच. विश्वामित्र आणि वशिष्ठ यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली. तेव्हापासूनच आहे. दोन विद्वानामध्ये, दोघंही विद्वानच ना, दोघांमध्ये भांडणं सुरू झाले. आपल्यामध्ये श्रेष्ठ कोण? गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव म्हणले साक्षीदार घेऊन या. कोणाला आणा? म्हणे मग आणा शेष आला, समुद्र आला आणि सूर्य आला. विश्वामित्र गेले सगळ्यांकडं. ते शेष म्हणला मी नाही येणार, पृथ्वीचं ओझं आहे माझ्या डोक्यावर, हे ओझं का सांभाळण्यासाठी कोणीतरी योजना करा. समुद्राकडे गेले, ते म्हणे पाणी कोण देणार? सूर्याकडे गेले, सूर्य म्हणे प्रकाश कोण देणार? विश्वामित्र आणू नाही शकले. वशिष्ठ गेले, वशिष्ठाने सांगितलं पृथ्वीचा भार माझा दंड सहन करेल. दंड असतो ना, तो दंड सहन करेल. दंड ठेवला. समुद्राच्या बाबतीमध्ये कमंडलू ठेवला आणि सूर्याला सांगितलं चल. अंगावरचं वस्त्र काढलं ना आकाशात फेकलं. ते सूर्यापेक्षा दैदिप्यमान म्हणून चमकलं. एकाची शाटी तपिन्नली. ज्ञानोबा उदाहरण देतात. एकी म्हणजे विश्वामित्राने सृष्टीवरी सृष्टी केली, प्रतिसृष्टी निर्माण केली, असं त्यांचं सामर्थ्य. ते सुद्धा नैष्कर्म्य अवस्थेच्या नावाखाली कर्मात बांधले जातात.
जर त्यांची ही कथा तर वाचूनी मूर्खाची गोठी गायसी. येत मोहले गा दीर्घदर्शी किंवा क्रांतदर्शी, मनोनी आता तेची परियसी सांगेन तुझं. अर्जुना, ही जर मोठ्या मोठ्यांची अवस्था आहे, तो जो अगोदरच अडाणी आहे, मूर्ख आहे, त्यांची कथा काय सांगावी. येत मोहले, मोहाला प्राप्त झाले म्हणजे निर्णय करू शकले नाही. कोण? दीर्घदर्शी. दीर्घदर्शी कोणाला म्हणतात? दीर्घदर्शी म्हणजे दूरदृष्टीचे किंवा त्यांना ज्ञानी म्हणतात. आणि दुसरा पाठ आहे क्रांतदर्शी, जे देश आणि काल यांची भिंत ओलांडून पुढचं पाहू शकतात किंवा मागचे जाणू शकतात, त्यांना म्हणतात क्रांतदर्शी. ते सुद्धा या ठिकाणी मोहाला प्राप्त झाले. बाकी अडाणी पुरुषाची काय कथा. म्हणून अर्जुना, तुला मोह होऊ नये म्हणून आता तेची परियसी सांगेन तुझं. आता तुला कर्म अकर्माच्या बाबतीत मोह निर्माण होऊ नये म्हणून तो निर्णय मी तुला सांगणार आहे. तो चांगल्या प्रकारे श्रवण कर. त्याचा विचार आपण उद्या करू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.